टिक्कीला आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठात बुडवून घेऊया आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण टिक्क्या तयार करून घेतल्या आहेत. चला तर आपण त्याला आता शॅलो फ्राय करूया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण मी कमी तेलाचा वापर करून तयार करणार आहे, त्यामुळे मी इथे शॅलो फ्राय केलेले आहे. कमी गॅसवर दोन्ही बाजूंनी आपण चांगले फ्राय होऊन देऊया. दोन्ही बाजूनी मंद आचेवर खरपूस तळून दिले आहेत. तर तयार आहे बघा आपली टिक्की. आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहेत आपले पालकचे कटलेट. ते तुम्ही केचप सोबतही खाऊ शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा संगीता किचनला. थँक्यू.